नमस्कार मित्रांनो, आपण आत्ता जो व्हिडिओ केला थोड्या वेळापूर्वी आणि त्याच्या आधी जे व्हिडिओ केले होते त्यामध्ये पेपर 1 संबंधी खूपदा शंका विचारल्या गेल्या. आताही एकाने विचारलं की हा जो प्रश्न आहे सेट सी आहे बहुतेक हा, तर त्यामधील हा 137वा प्रश्न आहे पेपर 1 मधील, की खाली सांध्यांचे प्रकार व हाड यांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि अयोग्य जोडीचा पर्याय विचारलेला आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण मराठीमधील प्रश्न तर त्याचं उत्तर काय येईल तर उखळीचा सांधा तर खांदा आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही उखळीच्या सांध्याचं उदाहरण आहे खांदा. त्यानंतर बिजागिरीचा जो सांधा आहे त्याचं उदाहरण आहे कोपर. हा बिजागिरीचा सांधा त्याचं उदाहरण आहे कोपर. त्यानंतर सरकता सांधा त्याचं उदाहरण मनगट आहे. आणि अचल सांधा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की कवटीची हाडे आहेत. हे बालभारतीच्या या 6वी विज्ञान पुस्तकामधीलच मॅटर आहे. आता या ठिकाणी अयोग्य जोडीचा पर्याय विचारल्यामुळे मराठी माध्यमातून जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, जे उमेदवार परीक्षा देणार आहेत, ते साहजिक कन्फ्युजन झालेलं असेल त्यांना की अशा पद्धतीचा प्रश्न असला असता तर या पद्धतीचे पर्याय द्यायला नव्हते पाहिजे, सरळ पर्याय आले असते. मग 1, 2, 3, 4 यापैकी कोणती जोडी म्हणजे अशी सरळ या पद्धतीने कोणती जोडी अयोग्य आहे असं. परंतु या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायचाच प्रश्न होता, परंतु या ठिकाणी ती मिस्टेक झालेली आहे. या ठिकाणी हा 4 क्रमांकाचा जो पर्याय आहे उत्तर तालिकेमध्ये त्यांनी हे 4 क्रमांकाचं उत्तर दिलेलं आहे. हे उत्तर कसं कन्सिडर केलेलं आहे त्यांनी तर योग्य जोडीचा पर्याय, कारण आपण जोड्या लावून बघितलं की योग्य जोडीचा पर्याय कोणता आहे. तर यामुळे आता काय होणार की जे मराठी माध्यमातील उमेदवार होते, विद्यार्थी होते, त्यांनी बरोबर जोड्या पण लावल्या. म्हणून काय झालं असेल मग की त्यांनी या 3 पर्यायापैकी कोणता तरी एक पर्याय त्यातल्या त्यात नमूद केलेला असेल. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर प्रश्नामध्ये दोष आहे, प्रश्न सदोष आहे. आता दुसरीकडे या ठिकाणी पहा की हा मराठीतला प्रश्न आपण पाहिला. आता या ठिकाणी हा इंग्रजीमधील प्रश्न आहे की चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिव्हन पेअर ऑफ टाइप्स ऑफ जॉईंट्स अँड बोन्स. तर या ठिकाणी करेक्ट म्हटलेलं आहे म्हणजे योग्य जोडी ओळखा. म्हणजे इंग्रजी भाषेमधील प्रश्नाचा विचार केला तर 4 क्रमांकाचा पर्याय म्हणजे 4 पर्याय हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे 4 पर्याय ज्यांनी नमूद केलेला आहे, मग ते मराठी असो की इंग्रजी असो, त्यांचं तर उत्तर 100% बरोबर येणार आहे. परंतु आता इथं एक प्रश्न असा आहे की मराठी माध्यमातील मुलांनी काय चूक केली, कारण प्रश्न तर या ठिकाणी सरळ सरळ विचारलेला आहे आणि पर्यायामध्ये उत्तर नाहीये, म्हणजे दोष त्या प्रश्नामध्ये आहे, विद्यार्थ्यांचा तर दोष नाहीये. आता या ठिकाणी तुम्ही आपल्याला ज्या सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेवर ते पहा की या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय की मराठी किंवा इतर माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या भाषांतरामध्ये संदिग्धता झाल्यास सर्व माध्यमांसाठी इंग्रजी माध्यमातील प्रश्न अंतिमरित्या ग्राह्य धरण्यात येतील. म्हणजे थोडक्यात काय तर हा इंग्रजी माध्यमातील प्रश्न ग्राह्य धरला जाईल असं आपल्याला वाटतं. परंतु आता या ठिकाणी जरी असं असलं तरी तुम्ही परीक्षा परिषदेला हे कळवलं पाहिजे की या ठिकाणी काय म्हटलंय की मराठी किंवा इतर माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या भाषांतरामध्ये संदिग्धता असली तर आहे. म्हणजे काय पाहिजे की भाषांतर केलेलं आहे, आपल्या लक्षात येते की भाषांतर केले, विशेषतः विज्ञानाचे प्रश्न वगैरे असतील आणि त्यामध्ये संदिग्धता आहे. आता या ठिकाणी हा जो मराठीतील प्रश्न आहे त्यामध्ये संदिग्धता आहे असं कोणी म्हणेल का? नाही आहे. संदिग्धता कशामध्ये आहे तर त्या पर्यायांमध्ये, उत्तरामध्ये संदिग्धता निर्माण होते. प्रश्न तर स्वयंस्पष्ट आहे, आपण म्हणतो ना स्वयंस्पष्ट आहे, ते सत्य आहे की स्वयंस्पष्ट प्रश्न आहे की तो विचारतो की अयोग्य जोडीचा पर्याय कोणता. आणि मराठी माध्यमाचा विद्यार्थी जर इथं संदिग्धता असली प्रश्नामध्ये तर इंग्रजी प्रश्नाकडे तो जाणार आहे. त्याला गरजच नाही आहे जायची. इथं सरळ सरळ प्रश्न विचारला की अयोग्य जोडीचा पर्याय कोणता. परीक्षेच्या टेन्शनमध्ये, त्या टेम्पोमध्ये, त्या वातावरणामध्ये त्यांनी जोड्या लावायचा प्रयत्न केला आणि त्यापैकी काही जणांनी चुकूनही 4 उत्तर दिलेले असू शकतं की अयोग्यच्या ऐवजी योग्य वाचून, त्यांचं तर उत्तर बरोबर येणार आहे. परंतु बाकीच्यांनी मग या 3 पैकी एखादा पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला असेल आणि गोंधळून गेलेले असतील ते. तर मग जर प्रश्न मुळातच स्वयंस्पष्ट आहे, प्रश्नामध्ये संदिग्धताच नाही आहे वरती या ठिकाणी दिलेल्या प्रश्नामध्ये की प्रश्न क्लिअर दिलेला आहे, तर मग इंग्रजी भाषांतर माणूस कशासाठी पाहिजे. आणि या ठिकाणी या 17 क्रमांकाच्या नियमात काय सांगितलं की जर भाषांतरामध्ये संदिग्धता असली तर मग इंग्रजी माध्यमातील प्रश्न ग्राह्य धरण्यात येईल. तर दोन्ही प्रश्न हे पूर्णतः आता या ठिकाणी काय होतात, वेगळे होतात. इकडे अयोग्य आणि या ठिकाणी योग्य. परंतु मराठीमध्ये संदिग्धता वाटते का प्रश्नामध्ये आपल्याला, तर वाटत नाही. उत्तरामध्ये मात्र आपल्याला उत्तर त्यातमध्ये मिळत नाही. मग अशा वेळेस काय होतं की मराठी माध्यमाच्या मुलांच्या दृष्टीने हा प्रश्न सदोष ठरतो. म्हणून जर तुम्ही सर्वांनी जर असं मांडलं की बाबा मराठी माध्यमातील जो प्रश्न आहे मुळामध्ये प्रश्नात संदिग्धताच नाही आहे, त्यामुळे मग भाषांतर आम्ही कशासाठी पाहू इंग्रजी, आणि त्यामुळे आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मग 4 पर्याय बरोबर असल्यामुळे तो सोडून आम्ही इतर काही उत्तर दिलं, असं जर तुम्ही सर्वांनी पाठवू शकलात तर कदाचित परीक्षा परिषद विचार करेल. कारण मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की ह्या एका मार्कामुळे म्हणजे ही चूक विद्यार्थ्यांची नाही आहे, त्यांची चूक आहे. तर त्यांची चूक असताना देखील मग विद्यार्थ्यांनी ते भुर्दंड भरावायचा आणि त्याच्यासाठी मग काय तर 1 वर्ष भर थांबायचं किंवा 6 महिने थांबून पुन्हा परीक्षा द्यायची.
म्हणजे इतर संधी पण तोपर्यंत त्यांच्या जातात. तर मग अशा वेळेस हा प्रश्न रद्द करणं गरजेचं आहे परीक्षा परिषदेने. त्यामुळे तुम्ही जरी या ठिकाणी इंग्रजीमध्ये तो प्रश्न बरोबर असला, कारण या ठिकाणी प्रश्न क्लिअर आहे, स्पष्ट आहे, तर त्यामुळे तुम्ही कळवणं गरजेचं आहे. आता दुसरी एक गोष्ट आहे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की 5 नंबरचा जो नियम आहे त्यांनी सांगितलं की कोणत्याही कारणामुळे प्रश्न रद्द करावा लागल्यास अचूक प्रश्नांच्या गुणांवर आधारित पात्रता निश्चित करण्यात येईल. त्यामुळे कोणालाही काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे की जितके प्रश्न अचूक असतील, म्हणजे आपले नाही तर परीक्षा परिषदेने जे काही 150 प्रश्न दिले त्यामध्ये समजा एक 7 प्रश्न कॅन्सल झाले आणि 143 प्रश्नच अचूक ठरले, तर या आधारावरच पात्रता निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आहे. ज्यांनी 4 नंबरचा पर्याय दिला आहे त्यांचं उत्तर बरोबर येणार आहे. परंतु मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी असा काय गुन्हा केला की ते इंग्रजी माध्यमातील प्रश्न का वाचायला जातील की जेव्हा मुळातला प्रश्न संदिग्धच नाही आहे. तर मग अशा वेळेस हा प्रश्न रद्द होऊ शकतो, कारण त्यांनी म्हटलं की कोणत्याही कारणामुळे प्रश्न रद्द झाला तर अचूक प्रश्नांच्या गुणावर आधारित पात्रता निश्चित करण्यात येईल. त्यामुळे जो रिझल्ट येईल तो पुढे येईल. मात्र तुम्ही या ठिकाणी हे कळवणं गरजेचं आहे की त्यामध्ये उल्लेख असा असला पाहिजे की दिलेला प्रश्न मुळामध्ये भाषांतराच्या संदिग्धतेमध्ये मोडतच नाही आहे, त्यामध्ये कुठलीही भाषांतराची संदिग्धता नाही, प्रश्न क्लिअर आहे, स्पष्ट आहे, अयोग्य जोडीचा पर्याय विचारला आहे आणि अयोग्य जोडीचा पर्याय विचारला जाण्याची पद्धत आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. बरेचदा विचारलं जातं की खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न येत नाही असं असतं तर मग ठीक होतं की काही संदिग्धता आहे, पण अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे परीक्षेच्या तणावामध्ये माणूस काही हा विचार करत बसणार नाही की अशा प्रकारचे पर्याय दिलेत मग जोड्याच आपण लावल्या पाहिजेत का, आणि त्यामुळे मग तो इंग्रजी भाषांतराकडे जाणार पण नाही. आणि मग या अशा वेळेस परीक्षेच्या तणावामध्ये ही जी मुद्रण दोष म्हणा किंवा जी काही चूक आहे ही भाषांतराची चूक नाही म्हणता येणार. हा काही जो दोष त्या ठिकाणी निर्माण झाला त्यात विद्यार्थ्याचा काहीच कसूर नसल्यामुळे हा प्रश्न रद्द करावा किंवा सर्वांना त्याचे गुण द्यावे, कारण त्याचा तोटा कोणालाच होणार नाही आहे. परंतु केवळ इंग्रजी माध्यमाचेच प्रश्न आम्ही ग्राह्य धरू असं जर विचार या ठिकाणी केला तर मग मराठी माध्यमातूनच अभ्यास करणाऱ्यांनी काय करायचं, तर त्यांना इंग्रजी पण कळणार नाही, हे नावं पण कळणार नाही, तर त्यांनी कसं अंडरस्टँडिंग करायचं. तर त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून हा प्रश्न याचे गुण सर्वांना द्यावे किंवा हा प्रश्न रद्द केला तरी आपोआपच मेरिट पण त्या दृष्टीने जे काही पात्रतेचे निकष आहेत ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते बरोबर प्रश्नांपैकीच केले जाणार आहेत. त्यामुळे नुकसानही कोणाचं होणार नाही. तर खूपदा या प्रश्नावर विचारल्यामुळे आपण हा व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळे रिझल्ट जो लागेल तो लागेल, परंतु ज्यांनी 4 वगळता इतर उत्तर दिलं त्यांनी परीक्षा परिषदेला कळवून टाकणं गरजेचं आहे की प्रश्न हा स्वयंस्पष्ट आहे, प्रश्नामध्ये कुठली भाषांतराची संदिग्धता नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 4 कुठल्याच अंगाने मराठीमध्ये तरी होत नाही. त्यामुळे इंग्रजी भाषांतर कन्सिडर करण्याचा प्रश्न नाही, तर या ठिकाणी हा प्रश्न रद्द करण्यात यावा म्हणून. धन्यवाद.